आण तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. नमस्कार, मी चेतन लक्षटीवार, बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत चिंचाळा गावामध्ये. चिंचाळा गावातील प्रगतशील शेतकरी गजानन भाऊ भोयर यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. त्यांनी बूस्टरचे हुतुतू ही व्हेरायटी लागवड केलेली आहे. तर त्यांनी काल हार्वेस्टिंग केली या व्हेरायटीचं. तर त्यांना ॲव्हरेज का मिळालं आणि त्यांना ही व्हेरायटी कशी वाटली सोयाबीनची, तर त्यांना विचारून घेऊ. नमस्कार भाऊ, तुमचा परिचय पूर्ण द्या. माझं नाव गजानन सुरेश भोयर, राहणार चिंचाळा, मुक्काम पोस्ट चिंचाळा, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर आहे 9921633512. आणि जी ही व्हेरायटी आहे, जी हुतुतू व्हेरायटी आहे, आणि व्हेरायटी ही खूप चांगली आहे. तुम्ही पाहू शकता लागेल तर व्हेरायटी खूप चांगली आहे. तर ह्या व्हेरायटीवर चॉलकर रॉड आणि येलो मोजाक हा मुद्दाम रोग आला नाही. आणि उत्पन्नसुद्धा चांगलं दिलं आहे व्हेरायटीनं. कारण माझ्या 2.5 बॅग आहे, तर मला 2.5 बॅगेले मला 25 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. आणि व्हेरायटी खूप चांगली आहे. म्हणजे तुम्हाला 10चा ॲव्हरेज पडला आणि प्रति बॅग 10चा ॲव्हरेज पडला आहे. आणि जास्त काही विशेष काही सोयाबीन काही म्हणजे जे सोयाबीनचे आपण म्हणतो ते काही कोणा सोयाबीनमध्ये जे व्हेरायटीमध्ये ते दाणे खराब राहते, ते काही दाणे काही खराब नाही आणि खूप चांगले आहे. आणि जे काही आमच्या गावच्या कास्तकारांचे दुसऱ्या कंपनी सोयाबीन लावली होती, ते सोयाबीन त्याचे नापिकी म्हणजे कसं त्याच्यावर रोग आले, चॉलकर रॉड आला आणि येलो मोजाकसुद्धा आला, त्याले सोयाबीन काही पिकले नाही. पण ह्या व्हेरायटीवरचे रोग जो चॉलकर रॉड आणि येलो मोजाक आलाच नाही. त्याच्यामुळे ही व्हेरायटी चांगली आहे. आणि माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे का ही व्हेरायटी सरसकट कास्तकारांना लावली खूपच चांगलं बा. पुढच्या वर्षी त्यांना उत्पन्न जास्त होईल. पुढच्या वर्षी त्यांना उत्पन्नसुद्धा पण जास्त होईल. तर यावर्षी कसं आहे, जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि रोग जास्त प्रमाणात पसरला. गावामध्ये आपल्या चिंचाळा गावामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या रोगाले बळी पडलेले, बरोबर आहे. मग आपली व्हेरायटी, या व्हेरायटीवर रोग नाही, चारकोल रॉट नाही, येलो मोजाक नाही, फायटोप्टेरा नाही, काही कोणताच रोग नाही. आणि 10चा ॲव्हरेज पडाला तुम्हाला 10 क्विंटल प्रति एकर 10 क्विंटल. तर तुम्ही समाधान आहे पूर्णपणे. शेतकऱ्यांनी लावली पाहिजे पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी बिनधास्त शेतकऱ्यांना लावली पाहिजे. चालते. काय धन्यवाद. धन्यवाद. Oh